नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. 3-4 दिवसांनी परत तुम्हाला एकदा भेटायला आलो आहे आणि खरं तर लोकसभेमध्ये जे काही चाललं आहे तीच भाषणं सगळी मी एन्जॉय करतो आहे. 2-2दा 3-3दा बघतो आहे. राहुल गांधी, प्रियांका, आमचा अरविंद सावंत, अनिल देसाई या सर्वांची भाषणं मी गेली 3-4 दिवस सातत्याने ऐकतो आहे परत. आणि हे करत असताना काही टीव्हीत एखादा व्हिडिओ करावा असं मनात आलं नाही. पण हे सगळं पाहताच आज एक नवीन व्हिडिओ मी बघितला आणि मला आश्चर्य असं काही वाटलं नाही त्यामध्ये. पण म्हटलं हा विषयाबद्दल आपण आपल्या मित्रांशी संवाद साधणं अत्यावश्यक आहे असं मला वाटलं. आणि विषय माझ्या आवडीचा होता, तुम्हाला तो कळलाच असेल, म्हणजे शिवसेना. त्यामुळे म्हटलं ह्या विषयावर आपण आपलं विचारमंथन करायला पाहिजे. त्याचं असं झालं की त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेव्हण्याचं दिल्लीला लग्न सोहळा होता आणि त्या लग्न सोहळ्याला नरेंद्र मोदी आले आणि प्रसारमाध्यमांनी बातमी दिली की त्या लग्न सोहळ्यानंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यावेळेला एक 5-10 मिनटं त्यांची भेट झाली. त्या समारंभाला राजनाथ सिंग पण होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, पण ते पिक्चरमध्ये आले नाहीत. आणि हे सर्व मॅनेज काठावर राहून हे सर्व अमित शाह सगळे पाहत होते. आणि त्यानंतर अनेक राजकीय बातम्या मार्केटमध्ये पॉलिटिकल मार्केटमध्ये फ्लोट व्हायला लागले की राज ठाकरेंच्या माध्यमातून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना एकत्र आणायचं, या पक्षांना जवळ घेऊन एकनाथ शिंदेना कायमचं त्यांच्या नावापुढे काठ मारायची आणि शिवसेनेला म्हणजे उभाटाला त्याचं ओरिजिनल निशाणी, त्यांचा पक्ष हे सर्व परत करायचं आणि कदाचित मुख्यमंत्रीपद आणि त्या बदल्यामध्ये उभाटाचे 9 खासदार आणि शिंदेना कॉर्नर केलं तर त्यांचे 7पैकी 6 जण, त्यांचा मुलगा सोडला तर बाकी 6, असं 15ची एक स्ट्रॉंग लॉबी नरेंद्र मोदींच्या पाठीमध्ये उभी करायची, जेणेकरून म्हणजे बिहारमधल्या यांनी किंवा चंद्राबाई नायडू यांनी जर कदाचित पाठिंबा काढून घेतला तर एक 15 जणांची स्ट्रॉंग टीम खासदारांची नरेंद्र मोदींचं सरकार 2029पर्यंत वाचवू शकेल अशा प्रकारची फिल्डिंग आणि या प्रकारच्या चर्चेला उधाण आलं. आणि सगळे म्हणाले की आता होणारच आहे, म्हणजे बातम्या असे राजकीय आल्या की हे सगळं आता होणारच आहे. आणि याची नांदी मुख्य म्हणजे याचे मेन सूत्रधार आपले अनाजी दत्तो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. यावेळेला मोदींनी अमित शहाना थोडंसं कॉर्नर करत स्वतःच सूत्र हलवण्यासाठी त्यांना पुढे आणलं आहे. आणि त्या माध्यमातून जो मुंबईमध्ये जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्या क्षणापासूनच खरं तर ह्या मोहिमेची सुरुवात झाली आहे आणि ती मोहीम आता अंतिम स्तरावर पोहोचलेली आहे. अशा प्रकारच्या वावड्या गेले 24 तासात सतत राजकीय वर्तुळामध्ये सर्क्युलेट होत आहेत. त्याच्यावर चवीने चर्चा पण होते. पण खरं सांगू का, मी ह्या बातम्यांचं विश्लेषण करण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे. पण हे विश्लेषण करत असताना मला सातत्याने वाटतं की BJP, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे यांनी सर्व बाजूंनी विचार साकल्याने केलेला असावा. भारतीय जनता पक्ष तर एक पर्याय नाही असेल तर त्याच्यासाठी एक पर्याय असेल तर त्याला 3 सबस्टिट्यूट पर्याय ते नेहमी करून ठेवतात. 3 काय 4 काय हे त्यांची पॉलिसी आहे. असं विचारमंथन अशी त्यांच्याकडे यंत्रणा तयार असते आणि ह्या यंत्रणेचा भाग म्हणूनच हे नवीन प्रपोजल पुढे येत आहे असं मला वाटतं. आणि हे आता म्हणजे राज ठाकरेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना पण बरोबर घ्यायचं, त्यांचं आणि अमित शहांचं पटत नाही म्हणून अमित शहांना थोडंसं बाजूला करायचं आणि डायरेक्ट पंतप्रधानांनीच हे याच्यामध्ये हे करून इंटरेस्ट घेऊन हे सर्व युती घडवून आणायची अशा प्रकारचं प्लॅनिंग सध्या तिकडे सुरू आहे अशा बातम्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत हे तर मोदींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या घरातलेच आहेत. अशा प्रकारच्या बातम्या
राजकीय निरीक्षक सातत्याने देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तो जो शिवसेना उभाटा आणि एकनाथ शिंदेमधला जो राजकीय वाद सुप्रीम कोर्टात अडकून बसलेला आहे त्याचं तत्परतेने निवारण करून उद्धव ठाकरेंच्या पक्षाला त्यांचं ओरिजिनल चिन्ह, त्यांचा पक्ष, त्यांचं सगळं काय परत करायचं आणि एक समेट घडून आणायचा. मित्रांनो, खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही दे आर पॉलिटिकली मॅच्युअर्ड पॉलिटिशियन. कळलं की नाही? त्या संबंध म्हणजे त्यांना राजकारण चांगल्या प्रकारे कळतं. बाळासाहेब ठाकरे हे काय तसे मोठे म्हणजे खरेखुरे जातीवंत राजकारणी नव्हते, ते कलाकार होते. पण उद्धव ठाकरेंनी मात्र राजकारणाची कला आत्मसात केलेली आहे. कळलं की नाही? तसंच राज ठाकरेंनी देखील. त्यामुळे ते देखील या सर्व गोष्टींचा साकल्याने सत्सद विवेकबुद्धी वापरून नक्की विचार करतील असं मला वाटतं. कारण का की त्यामुळे एक सामान्य रस्त्यावरचा शिवसेनेचा एक माजी शाखाप्रमुख म्हणून मी या दोघांनाही तुम्ही हे करा, तुम्हाला हे करायला पाहिजे, ते तुमचं चुकलं वगैरे वगैरे सांगण्यात का मी स्वतःला मोठा समजत नाही. त्यामुळे ते मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत. ते बरोबर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून काही ना काही ठोक निर्णय येणाऱ्या काळामध्ये घेतील अशी मला मनोमन खात्री आहे. पण हे करत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे डेफिनेटली साकल्याने काही गोष्टीचा विचार करतील याची मला खात्री आहे. ते म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे CM झाल्यापासून आज तक आहेत 6 वर्षामध्ये उद्धव ठाकरे आणि विशेषतः उद्धव ठाकरे आणि 2014 पासून 2025 आता संपत आल्या गेल्या 11 वर्षात उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचे सर्व अंतरंगची परीक्षा घेतलेली आहे. ते अनुभव त्यांनी घेतलेले आहेत. स्वतःचे हात जाळून घेतलेले आहेत. राजकीय स्तरावर, सामाजिक स्तरावर, पक्ष स्तरावर त्यांनी स्वतःचे हात अनेक वेळा जाळून घेतलेले आहेत. अनेक वैयक्तिक अपमान त्यांनी त्यावेळेला सहन केलेले आहेत. यामुळे त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं अतोनात राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न सातत्याने BJPने केला. अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता परत तेच म्हणाले आहेत उद्धव ठाकरे की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये 25 वर्ष सडलो. आता परत काही राजकीय फायद्यासाठी म्हणजे आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा फोकस एकनाथ शिंदेना धडा शिकवणार आहे. मला वाटतं असं जाणकार म्हणतात, पण मला तसं वाटत नाही. उद्धव ठाकरे फक्त एकनाथ शिंदेला धडा शिकवण्यासाठी परत भारतीय जनता पक्षाची हातमिळवणी करतील अशी रिमोट शक्यता आहे. जवळजवळ नाहीच असं माझं मन मला सांगतं. कारण मी उद्धव साहेबांबरोबर 2-2.5 वर्ष वैयक्तिकरित्या काम केलेलं आहे. ते परत कारण ते झालेले अपमान, झालेली अवहेलना, झालेलं राजकीय नुकसान आणि आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींना उद्धव ठाकरे कधी विसरत नाहीत. ते त्यांच्या मनात त्यांच्यामुळे इट रँकल्स इन हिज माइंड. त्यांच्या माइंडमध्ये त्या सातत्याने त्या गोष्टी त्या जाणीवा त्यांच्या कायम जिवंत असतात. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 व्यक्ती आणि भारतीय जनता पक्ष या तिन्ही गोष्टी त्यांच्या बॅकमाइंडला जरूर असणार. आणि आता जी काही चर्चा चालली आहे की राज ठाकरेंना पुढे करून त्या उद्धव ठाकरेंना पण तुम्ही घेऊन या, आम्ही तुम्हाला तुमचं सगळं परत देतो, तुमचं राजकीय पुनर्वसन करतो, तुमच्या अमित ठाकरेंना देखील आम्ही त्यांचं राजकीय पुनर्वसन करतो आणि झालंच तर आम्ही अखंड मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण तुमच्या ताब्यामध्ये देण्याची व्यवस्था करतो, अशी आमिष उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये डेफिनेटली दाखवली जाणार आहे. कारण माध्यमांनी असंच एक चित्र तयार केलेलं आहे की उद्धव ठाकरेंचा प्राण हा मुंबई महापालिकेमध्ये पोपटासारखा अडकून पडला आहे. माझा काही ही गोष्ट अजिबात पटत नाही. कळलं की नाही? त्यामुळे त्यांना ती पण महापालिका जसं 2014 सालच्या 15 सालच्या 17 सालच्या इलेक्शनमध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने निवडणुकानंतर महापालिकेच्या माघार घेतली, स्वतःचा महापौर बसवण्याचा प्रयत्न केला, तशा प्रकारचं राजकारणाची खेळी देवेंद्र फडणवीस करू शकतात. कळलं की नाही? सत्ता तर माझ्याच हातात आहे. मग 2 महापालिका नसल्या म्हणून काय फरक नाही. आणि कंट्रोल तर शेवटी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ज्या महापालिका त्या अखत्यारीत आहे तो तर माझ्याच हातात आहे. हे शून्यपण शहाणपण त्यांना माहिती आहे आणि उद्धव ठाकरेंना पण ही गोष्ट माहिती आहे. महापालिकेतील सत्तेची मर्यादा काय हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे हे दोन्ही बंधू जर एकत्र आले आणि फक्त तात्पुरत्या राजकीय लाभासाठी, लाभ क्रमांक 1 म्हणजे एकनाथ शिंदेंना धडा शिकवणं आणि जी काय आपल्याला पॉलिटिकल ससे उलपट आपली गेली 3 वर्ष चालली ती थांबवणं.
कळलं की नाही. आणि 29पर्यंत मोदींना सतत सातत्याने या ना त्या कारणाने पाठिंबा देऊन पुढे चाल करणं, याचे राजकीय फायदे तोटे पाहण्या इतके ते दोघंही, राज आणि उद्धव हे दोघंही मॅच्युअर्ड आहेत. त्यांना त्याची तेवढी राजकीय समज आहे असा माझा ठाम विश्वास आहे. आणि ह्या बाबतीबद्दला कुठलाही निर्णय घेताना हे दोन्ही म्हणजे उद्धवजी आणि राजसाहेब हे मला वाटतं साकल्याने ह्या काही मुद्दे जे माझ्या डोक्यात आले ते मी तुम्हाला सांगतो की गेल्या म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यापासून किंवा 2014पासून म्हणजे जो आपलं म्हणजे बुलेट ट्रेन त्यांनी आणली इकडे, कळलं की नाही, याला शिवसेनेचा विरोध होता आणि आहे पण. आणि त्यानंतर 2022 नंतर महाराष्ट्रातल्या अनेक इंडस्ट्रीज, एस्टॅब्लिश इंडस्ट्रीज इकडनं गुजरातमध्ये ट्रान्सफर झाल्या. नवीन येणारे मोठे मोठे म्हणजे वेदांत फॉक्सकॉनसारखा, नंतर मेडिकल डिव्हायसेसचा प्रोजेक्ट इकडनं सगळे गुजरातला डायव्हर्ट केले गेले, तिकडे पाठवण्यात आले हे. आणि महाराष्ट्रातली एम्प्लॉयमेंट जवळजवळ नष्ट करण्यात आली, कळलं की नाही. त्यानंतर वाढवण बंदर हे भारतातलं सर्वात मोठं बंदर होतं आहे. त्याच्या माध्यमातून MMRDAच्या माध्यमातून म्हणजे चौथी मुंबई वसवण्याचा जो डाव भारतीय जनता पक्ष आणि यांनी देवेंद्र फडणवीसांनी करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यातनं लोकांचा इन्फ्लो करून मराठी भाषिक जनतेला तिथे अल्पसंख्याक बनवायचं. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे भारतीय जनता पक्षाचं ओरिजिनल प्लॅन आहे, महाराष्ट्र राज्याचे तुकडे करून, महाराष्ट्र राज्याचे तुकडे करता करता महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती ही कायमची आणि मराठी भाषा हे कायमची नष्ट करून म्हणजे ते MMRDA आणि कोकणचे एक राज्य, मराठवाडा आणि विदर्भासाठी एक वेगळं राज्य, उत्तर महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी एक राज्य, अशा प्रकारची 3 ते 4 राज्य करून आणि मुंबईला केंद्रशासित करून महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, मराठ्यांचा इतिहास हे सर्व नष्ट करण्याचं जे षडयंत्र अनाजी दत्तोसारखा त्यांचा अंमलदार किंवा सुभेदार त्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी, गुजराती लॉबी हे जे करत आहेत ते त्याचा विचार हे दोघं भाऊ करतील अशी मला ठाम खात्री आहे, कळलं की नाही. त्यानंतर महाराष्ट्राची जी मोठी परंपरा आहे ही परंपरा आपल्याला टिकवून ठेवायला पाहिजे. आज जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी रस्त्यावरील स्तरावर, अगदी निम्न स्तरावर येऊन विचार केला तर त्यांच्या देखील एक लक्षात येईल की समस्त आज महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी आहे, त्यातले फक्त 9 कोटी मराठी आहेत. ह्या बाहेरून येणाऱ्या इन्फ्लोला जर आपण कंट्रोल नाही केला तर पुढच्या 10 वर्षामध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये जर तोपर्यंत महाराष्ट्र ह्या लोकांनी एकसंघ ठेवलाच तर मराठी भाषिक महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक होण्याची दाट शक्यता आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि हे जर रोखायचं असेल तर त्यासाठी ग्राउंड लेवलला आता सध्या काय चाललं आहे, मराठी भाषिकांच्या मनामध्ये काय विचारचक्र चालू आहे, विचारमंथन चालू आहे, हे जर त्याचं जर विश्लेषण या दोन्ही बंधूंनी केलं, विशेषतः उद्धव साहेबांनी, तर त्यांच्या लक्षात येईल की समस्त ह्या 9 कोटी मराठी माणसाच्या मनामध्ये या गुजरात लॉबीबद्दल, या गुजराती आणि मारवाडी लॉबीबद्दल अत्यंत तिरस्काराची आणि अत्यंत त्यांच्या मनात प्रत्येक राग आणि द्वेष निर्माण झालेला आहे. आणि ही सगळी मराठी जनता ते त्यांचं म्हणजे दे आर रेडी टू पे बॅक गुजराती लॉबी इन देअर ओन कॉईन असं जे इंग्रजीमध्ये प्रॉवर्ब आहे त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्याच्या मनस्थितीमध्ये आलेली आहे. कारण अशा प्रकारचा समझोता करताना आज मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढा आणि तो मोहित कंबोज जो काय धुमाकूळ घालत आहेत ते रोखता येणार आहे की तुम्ही जर भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो तर आपल्याला हे रोखता येणार आहे काय, याचा पण विचार हे दोन बंधू करतील अशी मला आशा आहे. कारण हे करत असताना आज महाराष्ट्रामध्ये जसं मी म्हटलं की ग्राउंड लेवलला जर यांनी पाहिलं तर मराठी भाषिकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे या 2 गुजरात्यांबद्दल आणि अखंड गुजराती भाषिक आणि मारवाड्यांबद्दल. आणि शिवसेना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीबद्दल मराठी माणसात अजूनही प्रचंड सहानुभूती आहे, कळलं की. जनता त्यांना पेबॅक म्हणजे त्यांना पाठिंबा देण्याच्याच मनस्थितीमध्ये अजूनही आहे. ती जी लाट वगैरे होती ती काही गेलेली नाही, ती लाट सुप्त स्तरात आहे. जशी सरस्वती नदी सुप्त स्वरात जमिनीखालून अजूनही अस्तित्वात आहे तशीच ती सुप्त लाट उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याची अजूनही आहे. त्यामुळे हाही जी तात्पुरते लाभासाठी आपण जर ह्या प्रकारचा विचार केला, कारण महाराष्ट्रात या क्षणाला
मराठी भाषिकांची जी मराठी भाषा बचावाची जी काही खटपट चालली आहे ही साधी नुसती एक म्हणजे क्षणभंगूर अशी चळवळ नाही. ही चळवळ अखंड मराठी भाषिकांच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषेची चळवळ अखंड महाराष्ट्र स्तरावर जाणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक दुसरी चळवळ आता नव्यानं उभी राहते, ती म्हणजे स्वायत्त महाराष्ट्राची चळवळ. म्हणजे तुम्ही हा जो इन्फ्लो येतो, मी जसं सांगितलं आता जे MMRDच्या माध्यमातून ह्या काही परप्रांतीय इथे येऊन मराठी भाषिकांना अल्पसंख्याक करण्याचा जो काही डाव चालला आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काय करायला पाहिजे, तर इथे तुम्ही जसं अमेरिकेमध्ये डबल सिटिझनशिप आहे ते तुम्हाला इथे त्याची मागणी करायला पाहिजे स्वायत्त महाराष्ट्राची मागणी करताना. दुसरीकडे म्हणजे जमीन हस्तांतरणाचा जो कायदा आहे की परप्रांतीयाला महाराष्ट्रामध्ये जमीन घ्यायला परवानगी देता पाहिजे, कायद्याने बंदी करायला पाहिजे. अशा प्रकारचा कायदा गुजरात आणि कर्नाटकमध्ये आहे. अशा प्रकारच्या चळवळी महाराष्ट्रामध्ये हळूहळू तयार झालेल्या आहेत, सुरुवात झालेली आहे. कळलं की नाही? कारण आपण ऑलरेडी ह्या म्हणजे गुजराती लॉबी म्हणजे आपण भारतीयत्व पत्करलं 1947 साली. कळलं की नाही? त्यामुळे आपण अभिमानाने सांगतो मी आय एम फर्स्ट इंडियन आणि नंतर मी मराठी. हे जे आपण भारतीयत्व पत्करलं त्याचा आपल्याला राजकीय काय फायदा झाला याचा विचार देखील दोन्ही बंधू साकल्याने करतील असं मला वाटतं. कळलं की नाही? कारण भारतीयत्व पत्करून आपल्याला तसा काय राजकीय फायदा झाला नाही. जो उठतो तो मुंबईमध्ये येतो, उठतो तो मुंबई तर घालवलीच आपण. मुंबईमध्ये फक्त 23 लाख मराठी लोक आहेत. 1,40,00,000 पैकी फक्त 23 लाख मराठी लोक आहेत, मराठी भाषिक आहेत. मुंबईबरोबर पुढे पण गेलं. कोकणामध्ये जमीन हस्तांतरण तर एकदम हायस्पीडमध्ये चालू आहे. भैये, मारवाडी, गुजराती प्रचंड जमिनी कोकणामध्ये घेत आहेत आणि त्यांच्या जमिनी ट्रान्सफर पण होत आहेत. एकदा तुमची जमीन गेली, एका बाजूला तुमची भाषेला ग्रहण लागलं की तुमच्यात राहिलंच काय? जसं त्या जयवंतीबेन म्हणाल्या होत्या की मुंबई तुमची भांडी घासा आमची, तीच पाळी येणाऱ्या 10 वर्षामध्ये येण्याची शक्यता आहे. हे जे सगळे काही धोके आहेत, भारतीय जनता पक्ष हा काही कधी सुधारणारा पक्ष नाही आहे. त्यांचे इंटेन्शन असंच आहे. त्यांना 29पर्यंत मोदींना पंतप्रधान राहायचं आहे किंवा त्याहून अधिक काळ. तोपर्यंत त्यांना धोका वाटते. तर आता परत काही दिवसासाठी, काही महिन्यासाठी, काही वर्षासाठी उद्धव ठाकरेंना परत सत्ता देऊया. 29ला आपली पूर्ण सत्ता आल्यावर परत तेच करूया. परत तुम्हाला तुमचं गव्हर्नमेंट पाडून तुम्हाला अपमानित करून परत भारतीय जनता पार्टी युती तोडायला मोकळी आहे. अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये मला वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे दोघेही अत्यंत सुज्ञ आणि मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहेत. त्यांच्याकडे जर अशा प्रकारची काही ऑफर आली असेल तर ते ह्या गोष्टी मी जे आत्ता तुम्हाला काही मुद्दे सांगितले त्याचा ते साकल्याने गंभीररित्या विचार करतील आणि येणारी ऑफर ते धुडकावून लावतील अशी मला आशा आहे. आणि तशी प्रार्थना मी आई जगदंबेच्या चरणी करतो आणि माझं हे प्रास्ताविक मी संपवतो. मित्रांनो, मी जे काय पाहिलं त्याच्याबद्दल माझे जे काही विचार होते ते मी तुमच्याकडे प्रामाणिकपणे मांडण्याचा मी आत्ता प्रयत्न केला. तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल आणि माझे विचार जर तुम्हाला पटले असतील तर आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला न चुकता लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला सगळीकडे शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून समस्त मराठी बांधवांकडे हा व्हिडिओ पोचेल, हे विचार पोचतील अशी मी आशा बाळगतो. आणि मी अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमी सांगतोच की मी सातत्याने राजकीय विश्लेषक म्हणून त्या सगळ्या घटनांचे विश्लेषण मी करतच असतो, मी करतच राहणार आहे. त्यामुळे हे करत असताना माझे व्हिडिओ नेहमी आवडीने पाहण्यासाठी प्लीज टेक केअर. थँक्यू.